मुलुक महाराष्ट्रामध्ये स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर समर्थ पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते। आयुष कोमकर याची गणेशोत्सवादरम्यान हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातली मोठी अपडेट ती म्हणजे मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर हा पोलिसांच्या ताब्यात आला। यापूर्वी सुद्धा 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि आता मुख्य जो आरोपी होता कृष्णा आंदेकर तो सुद्धा पोलिसांच्या आता ताब्यात आलाय। त्यामुळे आता 5 आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत असं म्हणायला हरकत नाही। आयुष कोमकर याची गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हत्या करण्यात आली होती पुण्यामध्ये आणि याच प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती। त्यात आता आणखी मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर हा सुद्धा पोलिसांच्या हाती लागलाय। माहितीसाठी जाऊयात, पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, या प्रकरणाचे आता आणखी काय अपडेट? श्वेता, अत्यंत मोठी अपडेट म्हणावी लागेल। आयुष कोमकर प्रकरणामध्ये 11 आरोपी होते, त्याच्यापैकी 8 आरोपी आंदेकर कुटुंबातले होते। गेल्या 8 दिवसांमध्ये या आंदेकर कुटुंबातले अटक झालेली होती, मात्र मुख्य आरोपी जो आहे कृष्णा आंदेकर त्याला अजून अटक झालेली नव्हती। आज कृष्णा आंदेकर हा समर्थ पोलिसांकडे सकाळी हजर झाल्याची माहिती आहे पोलीस सूत्रांकडून मिळते। त्याला या गुन्ह्यामध्ये तातडीने अटक करून आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आणखी त्याच्यासोबत जे त्याचे सहकारी ते पोलिसांच्या रेकॉर्डवरती जे पाहिजेत, आंदेकर कुटुंबापैकी ते नाहीयेत, मात्र आंदेकर टोळीचे सदस्य आहेत, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकर जो प्रमुख आरोपी आहे, ज्यांना हट रचलेला होता, तो पोलिसांकडे हजर झालाय। बिलकुल वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी या संदर्भातली। पुण्याच्या गणेश पेठेतील मासळी बाजारावरती पुणे पोलीस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई केली आहे। बंडू आंदेकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झालंय। आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या नागझरी नाल्यावरती भरणाऱ्या बेकायदा मासळी बाजारावर पोलिसांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रानंतर कारवाई करण्यात आली। या मासळी बाजाराची इमारत असताना सुद्धा आंदेकरच्या आशीर्वादानं नाल्यात अतिक्रमण करून बेकायदा मासळी बाजार चालवला जात होता आणि या मासळी बाजारातनं आंदेकरला मोठा आर्थिक फायदा सुद्धा मिळत होता, ज्यावर त्याचं संपूर्ण साम्राज्य उभं होतं। आणि व्यापाऱ्यांनी मात्र कुठली पूर्वसूचना न देता कारवाई केली असल्याचा आरोप केलाय। या कारवाईच्या वेळी नागझरी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हत्या प्रकरणी बंडू आंदेकरच्या टोळीवर अटकेची कारवाई केल्यानंतर आता हळूहळू पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सगळ्या मुसक्या सुरुवात केलेली आहे। आंदेकर टोळीचे सर्व आर्थिक स्रोत बंद व्हावे या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आता आंदेकर राहत असलेल्या गणेश पेठेत मोठी कारवाई देखील केलेली आहे। मी सध्या गणेश पेठेतल्या मासळी बाजारामध्ये आहे। खरं तर इथं गेल्या अनेक वर्षांपासून मासळी बाजार जो आहे तो भरतो आणि त्याच मासळी बाजारवर आता अतिक्रमण विभागाने महापालिकेच्या कारवाई केलेली पाहायला मिळते। खरं तर वनराज आंदेकरच्या घराच्या बंडू आंदेकर आणि वनराज आंदेकरच्या घराच्या हाकेच्या अंतरावरती एक मासळी बाजार गेल्या अनेक वर्षानुवर्ष खरं तर या ठिकाणी भरतो। बिल्डिंग या ठिकाणी उभारलेली आहे, पण बेकायदेशीररित्या जो नाला आहे त्या नाल्यावरती गणेश पेठेतला मासळी बाजार जो आहे तो भरवला जायचा आणि पुणे पोलिसांनी या नाड्या ज्या आहेत त्या ओळायला सुरुवात केलेली आहे। महापालिकेच्या पत्रानंतर आता या सगळ्या मासळी बाजारवर जी अनधिकृत मासळी बाजार होतं त्या ठिकाणी कारवाई केलेली पाहायला मिळते आहे। आपण बघतोय की ह्या सगळा जो रस्ता आहे याच्या बाजूला एक बिल्डिंग होती शासकीय, जिथं प्रशासनानं बांधलेली बिल्डिंग होती, तिथं हा मासळी बाजार भरायचा। पण आंदेकर टोळीनं उत्पन्न मिळावं, इथून बेकायदेशीररित्या जो आहे तो पैसे गोळा व्हावे म्हणून हा जो नाला दिसतोय तो नाला, या नाल्यावरच खरं तर अनेक मासे विकणारे लोक जे आहेत ते बसत होते। हे सगळे बेकायदेशीररित्या हा नागझरी नाला आहे, आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेला या नागझरी नाल्यावर बेकायदा मासळी बाजार जो आहे तो भरायचा आणि त्याच मासळी बाजारातून लाखो रुपयांची कमाई आंदेकर टोळीकडून दरवर्षी केली जायची। दर महिन्याला एक हफ्ता बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला इथून मिळायचा आणि आता पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं हा सगळा नाला जो आहे तो मोकळा केलेला आहे। वर्षानुवर्ष आंदेकर टोळीकडून इथं बेकायदेशीररित्या जे व्यापारी आहेत त्यांना जागा दिली होती। बिल्डिंग असून देखील या मासळी बाजार बेकायदेशीररित्या भरवला जायचा आणि याच नाल्यावरचा आणि या सगळ्या परिसरातला मासळी बाजार
जो अतिक्रमणाचा होता तो जो आहे तो आता महापालिकेनं खरं तर काढून टाकलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे। लाखो रुपयाचं आर्थिक उत्पन्न बंडू अंदेकर आणि त्याच्या टोळीला याच मासुली बाजारातून मिळायचं आणि आता त्यांना अटक झाल्यानंतर हळूहळू पुणे पोलिसांनी जे आहे ते अंदेकर टोळीचा आर्थिक स्रोत देखील बंद करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। अभिजित पोटे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि त्याची सुरुवात हेडलाईन्सनी करणार आहोत। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार 16 भागात अतिवृष्टीची नोंद, पूरग्रस्त भागातून बचावाकरता सैन्य दल तैनात। पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस, उजनीतून 1 लाख क्युसेकनं पाण्याचा भीमा नदी पात्रात विसर्ग, चंद्रभागा नदी पात्रातील मंदिरं पाण्याखाली। जालना जिल्ह्यासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, नद्यांना आला पूर, शेती पाण्याखाली। जळगावातील पाचोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, मोठं नुकसान, अनेक घरात पुराचं पाणी शिरलं, संसार उघड्यावर। उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये ढगफुटीमुळे नद्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनं गेली वाहून। मुंबईच्या वरळीत भाजपचा विजय संकल्प मेळावा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून भाजप मुंबई पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष। छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक, ओबीसी मंत्रालय योजनेसंदर्भात बैठकीत चर्चा होणार, हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं 19 सप्टेंबरला नागपुरात 1 दिवसाचं चिंतन शिबिर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। अंजली दमानियांचे पती अनीश दमानियांची सरकारच्या मित्रा प्रोजेक्टमध्ये मानद सल्लागारपदी नियुक्तीवरून रोहित पवारांची खोचक पोस्ट करत टीका। मनसर दर्ग्याखालील भुयाराच्या वादावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून यशस्वी तोडगा, दोन्ही समाजाच्या मागण्या अखेर मान्य, शांतता प्रस्थापित करण्याची दोन्ही समाजाची ग्वाही। पुण्यातील वाघोली भागातील एका इमारतीत लिफ्ट कोसळली, सुदैवानं लिफ्ट दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी नाही, पण धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद।